नमस्कार. स्टोरीज बाय अर्चना आनंद चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आपण ऐकत आहात प्रेम होतं पण नशीब नव्हतं भाग 6. आपण आधीच्या भागात पाहिलं की तिला चौकीदार काकांनी पत्र दिलं आणि आता पुढे. काका, हे पत्र असं का? अक्षर का मिटले? ओलं कसं झालं पत्र? बेटी, मला माफ कर. पोस्टमन आला तेव्हा मी पाणी भरत होतो. माझ्या हातात बकेट होती. मी पोस्टमन काकांकडून पत्र घेतलं आणि दुसऱ्या हातात पाण्याची बकेट. खोलीची दार उघडताना हातातील पत्र पाण्याच्या बकेटमध्ये पडले. मी लगेच काढले, वाळवले. बघ, आतमध्ये चांगलं असेल. तिने घाईघाईने लिफाफा फोडला आणि पत्र स्पष्ट झाले होते. दिलेला पत्ता तर दिसतच नव्हता. काय करावं? मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. इकडे तिची पाळी चुकली होती. तिला प्रचंड टेन्शन आलं होतं. त्यानंतर त्याचे खुशालीचे 1-2 पत्र आले. तिला सुमितने पत्र पाठवायला सांगितले, परंतु पत्ता तर फक्त पहिल्याच पत्रात होता. त्या काळात तिच्या घरी फोनची सुविधा पण नव्हती, त्यामुळे तो संपर्क करू शकत नव्हता. सुमितशी संपर्क करायचा काहीच मार्ग नव्हता. पोस्टात पण जाऊन आली, परंतु काहीही माहिती मिळू शकली नाही. 2 महिने होऊन गेले होते. तिला उलट्याचा त्रास होऊ लागला. आई डॉक्टरांकडे चल म्हणायची, पण ती नाही म्हणायची. घरासमोर पोस्टमन गेला की ती धावत जायची. त्याच्या पत्राची वाट पाहायची. असं वाटायचं कदाचित एखाद्या पत्रात परत पत्ता लिहेल तू. आई म्हणायची, काय झालं ग? अशी वेड्यागत का करते? आरतीच्या उलट्या सुरूच होत्या. आईने बळजबरी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने सांगितले की ती गरोदर आहे आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने ताबडतोब बाबांना बोलवले. बाबांची ड्युटी सीमेवर होती. बाबा ताबडतोब घरी आले. अशी बातमी ऐकून बाबांना फार वाईट वाटले. ती बाबांचा अभिमान होती आणि तिच्या गरोदरपणाची बातमी गावात पसरण्याच्या आधी बाबांनी सामानाची पॅकिंग करून त्यांना नोकरीच्या जागी घेऊन गेले. अगं आरती, तू असं कसं करू शकते? तुझ्यावर आमचा किती विश्वास होता. अगं तू आमची शान होती. आई म्हणायची, आई, आमचं एकमेकावर प्रेम आहे. आम्ही लग्न पण करणार आहे. अगं पण मग सांग ना त्याला. आई, त्याचा संपर्कच होत नाही. अगं मग गर्भपात कर बाई. बाबा मात्र शांत होते. त्यांना मोठा धक्का बसला होता. नाही आई, ही माझ्या प्रेमाची निशाणी आहे. मी त्याला जन्म देणारच. आई, माझ्यावर दया कर. मला माझं बाळ हवं. मी कधीही काहीही मागणार नाही. ती आईची विनवणी करू लागली. आईने खूप समजावलं, पण आरती गर्भपात करायला तयारच नव्हती. बाबा म्हणाले, खूप झालं, चला आता दवाखान्यात. तो एक प्रकारचा आदेश होता. जबरदस्तीने मला दवाखान्यात नेले. डॉक्टर ओळखीचेच होते, म्हणजे बाबांचे मित्रच होते. घरीच त्यांचं छोटंसं क्लिनिक होतं. त्यांचा मुलगा सुशांत इंजिनियर होता आणि त्याला 2 वर्षाचा मुलगा होता. बाळंतपणात त्याची बायको मरण पावली होती. आरती खूप रडत होती. बाबांच्या पाया पडत होती. बाबा, मला माझं बाळ हवं. मला काहीही नको, असं म्हणून ती विनवणी करू लागली. बाबा म्हणाले, अगं, कसं देऊ तुला बाळ बाळा? काय सांगशील बाळाला? कोण आहे त्याचा बाप? हे बोलताना त्याचा कंठ भरून आला होता. तपासणी केल्यावर डॉक्टर म्हणाले, गर्भपातामुळे तिच्या जीवाला धोका आहे. आरती खूप लाडकी होती. मुलीची चूक जरी असली तरी आईबाबांचा मुलीसाठी जीव तुटत होता. बाळासाठी होणारं व्याकुळ मन आईवडिलांना विचलित करीत होतं. सुशांत पण खूप विचलित झाला होता. तो बाबांना म्हणाला, राहू दे ना काका. अरे काय बोलतोस तू? अरे, कुमारी माता जगणं इतकं सोपं वाटतं का तुला? तो नक्की परत येईल बाबा, आरती बाबांना म्हणाली. अगं पण कधी? तोपर्यंत काय? गाव सोडून इथे आलो, आता परत कुठे जाऊ? हताशपणे बाबा म्हणाले. काका, एक सुचवू? तिला काही प्रॉब्लेम नसेल तर मी लग्न करायला तयार आहे. खरंच? बाबा आनंदून म्हणाले. नाही बाबा, तो परत येईल.
आरती विनवणी करत म्हणाली, हे बघ आरती, तुला बाळ हवं असेल तर सुशांतशी लग्न करावं लागेल, नाहीतर गर्भपात. उद्यापर्यंत तुझा निर्णय कळव. सुशांत आरतीला भेटला. म्हणाला, आरती, हे बघ, तो मुलगा कधी येईल माहिती नाही, येणार की नाही हेही माहित नाही. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुला जोपर्यंत त्याची वाट पाहायची असेल तोपर्यंत तू त्याची वाट पाहू शकतेस. मी तुझी वाट पाहिन. तू तुझा निर्णय कळव. आरतीला बाळ हवं होतं म्हणून ती लग्नाला तयार झाली. सुशांतला त्याच्या मुलासाठी आई हवी होती आणि अशा प्रकारे त्यांचं लग्न झालं. बरेच दिवस ती त्याच्यापासून दूर राहायची. निधीचा जन्म झाला तेव्हा सुशांतला खूप आनंद झाला. एका बापाला जो आनंद होईल तो काही वेगळा असता असं मला अजिबात वाटलं नाही. छोटा रुद्र जेव्हा निधीला जवळ घ्यायचा तेव्हा तिला त्याच्यात तिचा भाऊ दिसायचा. ती आई तर झाली होती पण पत्नी झाली नव्हती. ती सुमितच्या आठवणीत जगत होती. सुशांत इतका समजदार होता की तो तिच्या जवळही येत नव्हता. एकदा आई म्हणाली, अगं, तुझ्यासमोर एवढं सुख उभं असताना पळत्याच्या मागे का धावते? अगं, तू निधीचा बाप झाला, तू रुद्राची आई झाली, मग आरती पत्नी सुख मिळू दे त्याला. सुशांत हिरा आहे, त्याची पारख कर. आणि तिला ते पटलं. ती मनात म्हणाली, त्यांनी लग्न करून माझ्यावर उपकारच केले होते आणि मी मात्र आपले दुःख कवटाळून बसले आहे. तिने ठरवलं सुशांतला पती म्हणून स्वीकारायचं. ती मनाने शरीराने सुशांतची झाली. सुशांतने इतके प्रेम दिले की तिला तिचा भूतकाळ विसरली. ती 2 मुलांची आई आणि सुशांत 2 मुलांचा बाप झाला. हे सगळं सांगताना आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुमितला हे ऐकून धक्काच बसला. त्याने पाण्याचा ग्लास तिच्या समोर केला. पाणी पीत ती म्हणाली, सांग सुमित, तूच सांग, मी काय करायला हवं होतं? माझं काय चुकलं? तू सांग. मुलीला सून करू शकतोस? निधीचे लग्न विवेकशी कसं होऊ शकते? काय होईल समोर हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा आणि शेवटचा भाग नक्की ऐका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.